ज्ञानेश्वरीचे प्रेरणास्त्रोत वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक निवृत्तीनाथ महाराज यांचा जयंती उत्सव त्र्यंबकेश्वर येथे मंगळवार दिनांक 6/2/2024 रोजी 600 ते 750 दिंड्यांच्या भक्तिमय वातावरणात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। रामकृष्ण हरी विठ्ठला केशव रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी। हा जो एकादशीचा दिवस आहे पनवेल ते त्र्यंबकेश्वर होत आहे। आमचा सगळ्यांचा प्रवास सुखाचा हो। आमचे सगळे जे सहबांधव आहेत, ब्रह्मदेव पवार आहे, अमोल शिंदे आहे, आमची स्वातीताई आहे, नंदकुमार आहे, ब्रह्मदेव पवार आहे, संजय काळे आहे, असे 5-7 जण आणि शिवाय आमचा ज्या गाडी मालक सुरेश कचरू पाटील ते स्वतः वारकरी आहेत आणि ते ड्रायव्हिंग करतात। त्यामुळे हा सगळ्यांचा प्रवास तुमचा सुखाचा हो हीच माऊलीची प्रार्थना। माऊली रामकृष्ण हरी, माऊली रामकृष्ण हरी। हा बसतो। देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा। भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा देवा मी काय करू, सांगा देवा मी काय करू। त्र्यंबकेश्वरला जाईल, दर्शन घेईल आणि नंतर मग बघू येताना किती वाजता येतो तेव्हा काय। आता मिसळपाव खाल्लाय, चहा पिलोय। माझ्या वहिनीला फोन द्या मला। हा वहिनी माऊली रामकृष्ण हरी। काय आमचा ब्रह्मा, फार तुमचं फार कौतुक कौतुक आणि कौतुक। हा ब्रह्मा तुमची लय आठवण काढतो। काय आता त्या ब्रह्माला एकटाच वडा वारी। रामकृष्ण हरी। आमची त्र्यंबकेश्वरची वारी आलेली आहे। काल संध्याकाळी तुम्हाला भारत खेडकर राहणार चिंचपूर तालुका पाथर्डी यांनी राहणार दोरवाडी तालुका गोरवणी। रंजना अर्जित मदने यांनी नगरपालिका कार्यालयामध्ये त्यांना घेऊन जाणे। चंद्रकला रामकृष्ण हरी।
छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. रामकृष्ण हरी. आपली कालच मुंबई ते त्र्यंबकेश्वर जी दिंडी आहे ती काल पोचली, परंतु मला आज येणं जमलं आहे. आणि फक्त पळायला वैकुंठाची पांडुरंग हे माझ्या बोलत आहे आणि त्यांचीच प्रयत्न मुंबईच्या पंढरपुराची दिंडी जाते, त्याची मुंबईच्या त्र्यंबकेश्वर दिंडी नगर आमच्या वैकुंठाची हरिभक्त परायण गुरुवर्य वेताळ महाराज यांच्या ह्या दिंडीचं आहे 33वा वर्ष आहे. गेली 33 वर्षापासून ही दिंडी कुंभारवाडा जी आहे, गुजरात कुंभारवाडा ग्रँड रोड संत सेना मार्ग म्हणतात तिथून ही जी दिंडी निघालेली आहे ती काल इथपर्यंत आलेली आहे. वरती त्या दिंडीचा उत्सव आहे. आमच्या दिंडीला कोलम माऊलीचं पण चांगलं सहकार्य आहे. आणि उद्या आता दिंडीमध्ये आपली मंडळी व्यक्तीवरती त्यांना मला धन्यवाद. अरे बाबा वा 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 आपला बाबा आपली ही दिंडी भेटली. आपल्या मुंबई ते पंढरपूर दिंडीचा हा गेली 47 वर्ष अतिशय निष्ठावान संत सेवक. त्यांचं वय वर्ष 85-86 आहे, पण तरी एक निष्ठेनं एक भक्तीनं ते सेवा करतात. माझ्यासोबत हे ब्रह्मदेव पवार आहेत, माझी बारकी ताई आहे ही स्वाती, त्यांचे मिस्टर आणि माझा भाऊ आहे अमोल, आमचे फोटोग्राफर आहेत आमचे नंदकुमार. सर्वांचं इथं स्वागत करतो. आणि माझी आई मला भेटली मला पांडुरंगा पंढरनाथचा बाल आत्ताच वेताळ महाराजचे होते ते आमचे गुरुवारी आहेत. संपला विषय. आता ओळख माझी आई मला भेटली. याहून स्थानिक साधन वाहत ज्ञान विठोबाची तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे. शहाणा तो गुणगीत असेल. मुंबई ते त्र्यंबकेश्वर दिंडी गेली 33 वर्ष इथे येते. वैकुंठाची गुरुवारी हरिभक्त परायण वेताळ महाराज यांनी सुरू केलेलं कार्य या ना त्या मार्गातून कोणी कशाही पद्धतीने केले. चालेल शरीर कोणाची या सत्ता कोण बोलविता आहे. सन्मान्य ह्या संस्थेचे अध्यक्ष अनिल पवार माऊलीचं दर्शन मान माऊली त्या पाहता नंदनी अंडी माऊली. अरे वा वा म्हणजे संपूर्ण संस्था आपल्या पाठीची आहे. आम्ही वेताळ भागातून ऐकायचो की सकाळ भगवंता बोलत येतात, त्यांचं मार्गदर्शन मिळते. माझे वाचे ऐका रे माझ्या विठोबाचे माझ्या विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा घराचे मुख पहा घराचे मुख मला ते धाव घेई राहे विठोबाच्या पायी राहे विठोबाच्या पायी. तुका म्हणे या केशवा तुका म्हणे या जीवा नको सोडू या केशवा नको सोडू या केशवा. पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ माऊली रामकृष्ण आहे चारताना आहे. अरे नाही
भागवत संप्रदायाचे आद्यपीठ, वारकरी संप्रदायाचे आद्यप्रवर्तक ज्ञानेश्वर माऊलींचे सकल तीर्थ विश्वकल्याणाच्या पसायदानातले श्री विश्वेश्वरावो आद्यगुरू आदिनाथ असणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज यांनी ज्येष्ठ वद्य द्वादशी रोजी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली. संत निवृत्तीनाथांचा संजीवन समाधी सोहळा त्र्यंबकेश्वर येथे साजरा केला जातो. ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई या भावंडांमध्ये निवृत्तीनाथ थोरले होते. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांचे गुरु होते. संसारात मन रमेना म्हणून निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत एके दिवशी घरातून बाहेर पडले आणि त्यांनी थेट काशीचा मार्ग धरला. विठ्ठलपंतांनी त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. पुढे गुरूंच्या आज्ञेनुसार विठ्ठलपंत आळंदीस आले आणि त्यांनी परत संसारास प्रारंभ केला. नंतर विठ्ठलपंतांना 4 मुले झाली. पहिले निवृत्तीनाथ, दुसरे ज्ञानेश्वर, तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई. मात्र आळंदीवासियांनी त्यांना स्वीकारले नाही. देहांत प्रायश्चित्ताविना दुसरे प्रायश्चित्त नाही असा गावचा हुकूम झाल्यानंतर विठ्ठलपंत आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई यांनी जलसमाधी घेतली. आई वडिलांविना सर्व भावंड पोरकी झाली. सर्वात थोरले म्हणून निवृत्तीनाथांनी सर्व भावंडांचा सांभाळ केला. त्यांना योग्य दिशा दाखवली, मार्गदर्शन केले आणि त्यांचे गुरुही झाले. माघ वद्य प्रतिपदेला सन 1115 रोजी निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म झाला असे सांगितले जाते. एक दिवस विठ्ठलपंत पत्नी आणि मुलांसहित त्र्यंबकेश्वराच्या मागील डोंगरावर गेले होते. डोंगरात हिंडता हिंडता एक वाघ धावत आला. विठ्ठलपंत बायका मुलासह पळाले. अरण्यातून बाहेर पडल्यानंतर निवृत्तीनाथ कुठे दिसेनासे झाले. पुष्कळ शोध करूनही निवृत्तीनाथ सापडले नाहीत. 7 दिवसानंतर निवृत्तीनाथ दत्त म्हणून पुढे उभे राहिले. गेले 7 दिवस कुठे होता असे विचारणा केल्यानंतर वाघाला भिवून पळताना मी एका गुहेत शिरलो. त्या ठिकाणी एक स्वामी बसले होते. त्या अंधाऱ्या गुहेत त्यांची कांती मला स्पष्ट दिसत होती. त्यांचे नाव गहिनीनाथ. त्यांनी मला योग शिकवला आणि आता जगामध्ये गांजलेले जीव आहेत त्यांना तू सुखी कर असे सांगितले, असे निवृत्तीनाथांनी सांगितले. अशा प्रकारे निवृत्तीनाथ गहिनीनाथांचे शिष्य बनले. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली. गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरु होते.
सुमारे 300-400 अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना निश्चितपणे निवृत्तीनाथांची आहे असे म्हणता येईल. योगपर, अद्वैतपर आणि कृष्ण भक्तीपर असे अभंग त्यांचे आहेत. निवृत्तीनाथांची ख्याती आणि महत्त्व केवळ कवी म्हणून नाही तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक म्हणून अधिक आहे. आपले संपूर्ण अध्यात्मधन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिले व आपण त्या यशापासून निवृत्त झाले असे निवृत्तनाथांबद्दल म्हटले जाते. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु होते. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दात लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे शके 1212 संत ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासे येथे भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. हा अलौकिक ग्रंथ त्यांनी अत्यंत नम्रपणे संत सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणी अर्पण केला. यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेवरून अमृतानुभव हा एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला. निवृत्तीनाथांबद्दल असलेला आदर ज्ञानेश्वरांनी अनेक ठिकाणी व्यक्त केलेला आढळतो. अनेक तीर्थयात्रांमध्ये निवृत्तीनाथांसोबत ज्ञानेश्वर होते. निवृत्तीदेवी, निवृत्तीसार आणि उत्तर गीता टीका असे 3 ग्रंथही निवृत्तीनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते. मात्र आताच्या घडीला ते उपलब्ध नाहीत. धुळे येथील श्री समर्थ वाग्देवता मंदिरात सटीक भगवद्गीता आणि समाधिबोध अशी 2 हस्तलिखिते आहेत. निवृत्तीनाथ महाराजांची आहेत असे सांगितले जाते. निवृत्तीनाथ समजून घ्यायचे तर अनेक संतांच्या हृदयस्थ भावनांना मनस्पर्श करायचा तो भक्तीच्या ओथंबलेपणातून. तिन्ही भावांचे शब्दपूजन सूर्याची उपमा देऊन केली जाते. सूर्य म्हणजे प्रकाशाची सहस्रावधी किरणे. तसेच सद्गुरू निवृत्तीनाथांचे ज्ञानस्वरूप विश्व आत्मस्वरूप म्हणजे निवृत्तीनाथांचे व्यक्तिमत्व दर्शन. निवृत्ती हे तत्व आहे, गुरुतत्व स्वरूप असतात. संतांची भाव एकवाक्यता अनुभूतीपूर्ण आहे. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई या 4ही भावंडांनी आपल्या अभंग रचनेद्वारा पंढरपूरची वारी करून सर्व समाजाचे प्रबोधन केले. निवृत्तीनाथांनी व्यक्त केलेले भाव नामदेवांनी शब्दबद्ध करून ठेवले आहेत. नामदेव महाराजांच्या नंतरच्या काळातले शेना महाराज निवृत्तीनाथांचे वर्णन करतात. संत चोखोबा महाराज त्यांच्या अभंगगाथेतील संतांची आरती या प्रकरणात निवृत्तीनाथांचा उल्लेख निरंतर ब्रह्म आणि आनंदाचा पूर असा करतात. एकनाथ असो की नामदेव, शेना महाराज असो की चोखोबा, जनाबाई असो की कान्होपात्रा, तुकाराम महाराज असो की निळोबाराय, सोपान असो की मुक्ताई या सर्व संतांनी निवृत्तीनाथांचे गुणगान गायले आहे. संत ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर सरतेशेवटी ज्येष्ठ वद्य द्वादशी रोजी निवृत्तीनाथ महाराजांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली. संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू होत. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली. संत निवृत्तीनाथांचे जन्मवर्ष 1273 असे सांगितले जाते. ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई, निवृत्तीनाथ या 4 भावंडांमध्ये निवृत्तीनाथ हे थोरले होते. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु होते. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना सहज उमजेल अशा शब्दात लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी लिहून काढली. गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरु होते. निवृत्तीचे ध्येय कृष्ण हाची होय, गहिनीनाथे सोय दाखविली असे निवृत्तीनाथांनीच आपल्या एका अभंगात म्हटले आहे. सुमारे 300-400 अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना निश्चितपणे निवृत्तीनाथांची आहे असे म्हणता येईल. योगपर, अद्वैतपर आणि कृष्ण भक्तीपर असे हे अभंग आहेत. निवृत्तीनाथांची ख्याती
आणि महत्त्व कवी म्हणून नाही तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक म्हणून आहे. त्यांनी आपले संपूर्ण अध्यात्मधन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिले व आपण या यशापासून निवृत्त झाले असे निवृत्तीनाथांबद्दल म्हटले जाते. ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वरांनी संत मंडळीसह केलेल्या अनेक तीर्थांच्या यात्रेत ही निवृत्तीनाथ त्यांच्यासोबत होतेच. निवृत्तीदेवी, निवृत्तीसार आणि उत्तर गीताटीका असे 3 ग्रंथही निवृत्तीनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते. ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधीस्थ झाल्यानंतर मुक्ताई अन्नपाणी सकळ त्यागुनी परलोकवाशी झाली व पुढे लवकरच निवृत्तीनाथांनीही त्र्यंबकेश्वरी आपला देह ठेविला. त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आली आहे. निवृत्तीनाथांची पुण्यतिथी ज्येष्ठ वद्य एकादशीला असते. संत निवृत्तीनाथांनी ब्रह्मगिरीच्या सान्निध्यात ज्येष्ठ वद्य 11 शके 1219 रोजी संजीवन समाधी घेतली. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असताना योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह संत निवृत्तीनाथांना लाभला. तो गुरुप्रसाद त्यांनी धाकले बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला. त्यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला. संत निवृत्तीनाथांनी ज्येष्ठ वद्य द्वादशीस त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतल्याचे वर्णन संत नामदेव महाराज यांच्या अभंगात आल्यानंतर ही बाब प्रकाश झोतात आली. संत निवृत्ती आले ज्ञानदाना, पावन केले तेने जगी जीवना, भक्ती पंथ दिदले वैष्णवजना, धन्य धन्य निवृत्तीनाथा. संत निवृत्ती आले ज्ञानदाना, पावन केले तेने जगी जीवना, भक्ती पंथ दिदले वैष्णवजना, धन्य धन्य निवृत्तीनाथा. गुड मॉर्निंग 24 तास. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायलाही विसरू नका. गुड मॉर्निंग 24 तास.